कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सिडकोच्या दूषित पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त. कळंबोली, कामोठे, खारघरमध्ये तक्रारी वाढल्या. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर. बोरघाटात मोठा अनर्थ टळला. 5 टनांचा दगड सुरक्षित हटवला. महामार्गावरील वाहतूक नियंत्रित. ऑपरेशन टायगरवरून राणेंचा हल्लाबोल. खासदार का गेले? राणेंचा सवाल. आणि 63 वर्षांनंतर मोरणी गाव पुन्हा समोर. कोयना जलाशयातून इतिहासाचे दर्शन. विस्थापितांच्या आठवणींना उजाळा. पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील कळंबोली, कामोठे, खारघर परिसरात सिडकोच्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झालेत. गेल्या काही दिवसांपासून काळसर आणि दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. दूषित पाण्यामुळे सर्दी, खोकला तसेच इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी बाजारातून पाणी विकत घ्यावे लागत आहे. एकीकडे नियमित पाणी बिल भरूनही स्वच्छ पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून सिडको प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट परिसरात संभाव्य मोठा अपघात टळलाय. मुंबई लेनवरील आयोडीशी बोगद्याजवळ सुमारे 50 फूट उंचीवर संरक्षण जाळीत अडकलेला तब्बल 5 टन वजनाचा दगड सुरक्षितपणे हटवण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा दगड खाली कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, IRB आणि तांत्रिक पथक यांच्या संयुक्त समन्वयातून ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे वाहतूक नियोजन करून दगड सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आला आणि त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या सतर्क आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याने संबंधित यंत्रणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील प्रसिद्ध मान्सून पर्यटन स्थळ असलेला रघुवीर घाट पावसाळ्यापूर्वीच पर्यटकांसाठी धोकादायक बनलाय. पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यावर दगड आणि खडी आल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. दरवर्षी जून महिन्यापासून या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा पावसाने उशीर केल्याने घाट परिसरात शांतता दिसून येते. असे असतानाही प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हा मार्ग केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर अनेक गावांच्या दळणवळणासाठी आणि रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असल्याने तातडीने दुरुस्तीची मागणी जोर धरते. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ऑपरेशन टायगर प्रकरणावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत पक्षातील खासदार का सोडून गेले याचे उत्तर त्यांनी द्यावे असा सवाल उपस्थित केला आहे. ऑपरेशन टायगर जे झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्या शिवसेना पक्षाचे सगळे जे काही प्रमुख नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. आता त्यावर तुम्ही तुडवा, जुडवा, बुडवा काही बोललात, पण मुळामध्ये ह्याचा जबाबदार कोण हेही कधीतरी विचार करायला पाहिजे. जसं तृणमूल काँग्रेसमध्ये एक अभिषेक बॅनर्जी आहे, तसा उबाटाचा अभिषेक बॅनर्जीला आपण का त्याला काही प्रश्न विचारत नाही? कधीतरी आदित्य ठाकरेला पण ह्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तू असताना तुझे खासदार का सोडून गेले? मग तृणमूलचा अभिषेक बॅनर्जी, उबाटामध्ये आदित्य ठाकरे, साम्य आहे. तो पण अभिषेक ए आणि ए आहे. मग कदाचित अभिषेक बॅनर्जीला आता हेल्मेट घालून जसं पश्चिम बेंगॉलमध्ये फिरण्याची वेळ आली आहे, एक आता हेल्मेट मी आदित्य ठाकरेला पण गिफ्ट पाठवणार आहे. कारण का महाराष्ट्रामध्ये फिरताना चुकून कुठेतरी चपला आणि अंडी आल्या तर त्यासाठी हेल्मेट हवं ना. पण आता पेंग्विन हेल्मेट मध्ये कसा दिसेल हा एक वेगळं संशोधन आहे. मुळामध्ये हे जे खासदार ज्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले, कशामुळे स्वीकारलं माहिती आहे का?
ते स्वीकारलं कारण उद्धव ठाकरेंचा पक्ष, ज्याला आपण उबाटा म्हणतो, तो काँग्रेसमध्ये विलीन होणार होता. ह्या भीतीने त्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्व ते लोकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे मूळ बाळासाहेबांचा विचार जे काँग्रेसच्या विरोधी विचार होते, मी माझ्या शिवसेनेचं कधीच काँग्रेस व्हायला देणार नाही, ते मी माझं दुकान बंद करून, असं बोलणारे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ह्या सगळ्या विचाराला तिलांजली देऊन उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करत होते, मी तर हेही ऐकलं, आदित्य ठाकरे आणि राहुल गांधीच्या बाबतीमध्ये बैठका पण झालेल्या. आदित्य ठाकरेंना काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्याचा पण प्रस्ताव आलेला, हेही माझ्या कानावर आहे. एवढं सगळं काँग्रेसमध्ये विलीन होऊन मूळ बाळासाहेबांचेच विचार अगर बुडवायचे ना असतील तर मग खासदार राहणार कशाला? कसले बाळासाहेबांच्या विचारबद्दल संजय राजाराम राऊत बोलतायत? तुम्ही काँग्रेसमध्येच विलीन होणार होता तर याच्यापेक्षा नेहरू गांधींचं गोडवे गावा ना. बाळासाहेबांचे गाव कशाला गाताय तुम्ही? त्यांच्यात तर विलीन होणार होतात. कोयना धरणाच्या उभारणीसाठी हजारो कुटुंबांनी आपली घरे, देवळे आणि संपूर्ण गावांचा त्याग केला. विकासाच्या त्या प्रवासात अनेक गावे कायमची जलसमाधीत गेली. पण तब्बल 6 दशकांनंतर कोयना जलाशयाचे पाणी ओसरले आणि पाण्याखाली दडलेला इतिहास पुन्हा एकदा समोर आलाय. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मोरणी गावाचे अवशेष आज पुन्हा दिसू लागलेत. त्या आठवणी, त्या भावना आणि त्या इतिहासाचा हा विशेष रिपोर्ट. आज दिसत असलेले हे भग्न दगड, ही उभी असलेली मंदिराची कमान आणि पाण्याच्या कुशीतून बाहेर आलेले हे अवशेष, हे एखाद्या पुरातत्व उत्खननाचे दृश्य नाही, हे आहे त्या मोरणी गावाचे वास्तव, जे 1957 साली कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रात कायमचे विलीन झाले होते. एकेकाळी इथे जीवन फुलत होते. घरांच्या अंगणात मुलांचा किलबिलाट घुमत होता. देवळांमध्ये आरत्या होत होत्या आणि सण उत्सवांनी गाव गजबजत होते. पण विकासाच्या प्रवाहात हे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आणि काळाच्या पडद्याआड हरवून गेले. मोरणी हे गाव आकाराने मोठे असल्याने त्याचे 3 ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. गाव बदलले, पत्ते बदलले, पिढ्या बदलल्या, मात्र जुन्या गावाच्या आठवणी कधीच बदलल्या नाहीत. आज जलाशयाचे पाणी ओसरल्यामुळे त्या आठवणी पुन्हा प्रत्यक्ष नजरेसमोर उभ्या राहिल्यात. ज्यांनी गाव सोडले त्यांच्या पुढच्या पिढ्याही आता आपल्या पूर्वजांची वास्तू पाहण्यासाठी येथे येऊ लागल्या आहेत. नमस्कार. हे गाव मोरणी. या मोरणी गावाचा इतिहास सांगायला गेलो तर कोयनेच्या 1956-57च्या दरम्यानचा हा जो स्थलांतरित होण्याचा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं कोयनेचं पाणी आलेलं आणि पाण्यातून मोठं असलेलं गाव, या मोठ्या असलेल्या गावामध्ये संपूर्ण गावाचं या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर या ठिकाणी वाघजाई देवीचं मंदिर आहे. या वाघजाई देवीच्या मंदिराच्या अवशेषांकडे पाहिलं तर आजही या प्राचीन बांधकामाची प्रचिती आपल्याला पाहायला मिळेल. विशेषतः पाहिलं तर हा महाद्वार जो आहे, हा महाद्वार पूर्ण काळ्या दगडामध्ये आणि जांभ्या दगडामध्ये कोरीव प्रमाणात त्या ठिकाणी केलेलं आहे. आत वाघजाईचं मंदिर आहे, त्या पाठीमागे बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिराच्या ह्या साईडला जर आपण गेलो, उजव्या साईडला आपण जर गेलो तर त्या ठिकाणी नवशेरी म्हणून छोट्या छोट्या देवतांची त्या ठिकाणी स्थापना केली होती. समोर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे मारुतीरायाचं मंदिर, हे मारुतीरायाचं मंदिर आणि हे सगळं अवशेष आहे. त्यानंतर ह्या मोठं गाव असल्यामुळे या गावामध्ये आजही जुन्या घरांची या ठिकाणी असलेली ज्योती आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे जवळजवळ 60 ते 70 वर्ष झाले अजून अबाधित असं राहिलेलं हे गाव आहे. धन्यवाद. आता या ठिकाणी ही कोयनेचं पाणी आहे. जेव्हा हे आपल्याला पाणी जेव्हा मागे जायला लागतं त्यावेळेला ही जुनी जी प्राचीन मंदिरं आहेत किंवा घरांची अवशेष आहेत, ही सगळी पाहताना आम्हाला नवीन पिढीला एक चांगल्या प्रकारे त्याची प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेतून अशा प्रकारचं बांधकाम हे फार पूर्वी होऊ शकत होतं आणि ते टिकाऊ होतं, हे आज पाहिल्यानंतर अतिशय आनंद होतो. आणि या कोयनेच्या पाण्याचा जसजसा फ्लो खाली जाईल तशी ही ती गावं, वेगवेगळ्या प्रकारच्या गावांमधली जी पुरातन मंदिरं आहेत, पुरातन घरं आहेत, ती सगळी पूर्णतः उघड्यावर पाहायला मिळतात आणि त्याचा आनंद घेता येतो. जलाशयाच्या तळाशी आजही ताठ उभा आहे वाघजाई देवी मंदिराचा मुख्य दरवाजा. लक्ष्मी देवी आणि मारुती मंदिराचे भग्नावशेष आजही त्या काळाची साक्ष देताना दिसतात. अनेक दशकांपासून पाण्याखाली असूनही मंदिराच्या गाभाऱ्याचे दगडी जोते अजूनही सुरक्षित आहेत.
दगडांवर कोरलेल्या मूर्ती, विरगळ आणि घरांचे मजबूत जोते हे सर्व त्या काळातील समृद्ध संस्कृती आणि वारशाची जिवंत ओळख करून देतात. दरम्यान तापोळा ते अहिरे गाडीवली दरम्यान उभारण्यात येणाऱ्या केबल ब्रिजमुळे या परिसरात पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इतिहास, निसर्ग आणि कोयना जलाशयाचे अद्भुत सौंदर्य या तिन्हींचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले आता या भागाकडे वळू लागली आहेत. ही केवळ दगडांची रास नाही, हे आहेत त्या हजारो आठवणी ज्या 63 वर्षे पाण्याखाली दडून राहिल्या. या आहेत त्या कुटुंबाच्या भावना ज्यांनी विकासासाठी आपले गाव, देवळे आणि आयुष्याचा एक भाग मागे सोडला. आज पाण्याखालून पुन्हा समोर आलेले मोरणी गाव इतिहासाचे अवशेष म्हणून नव्हे तर त्याग, संस्कृती आणि माणसांच्या नात्यांची जिवंत साक्ष म्हणून उभे आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक असे दत्तधाम जिथे भक्ती, सेवा आणि समाज प्रबोधनाचा अनोखा संगम पाहायला मिळतो. प्रति गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री दत्त निर्गुण मठात दर गुरुवारी शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. श्रद्धेचा मार्ग दाखवत अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि गोसेवेचा संदेश देणाऱ्या मठाचा घेतलेला हा विशेष आढावा. घनदाट हिरवळ, शांत परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि भक्तिमय वातावरण. माणगाव तालुक्यातील ढालगर फाट्यावरून रायगडकडे जाणाऱ्या मार्गावरून आतमध्ये गेल्यानंतर निसर्गाच्या कुशीत उभा आहे प्रति गाणगापूर म्हणून ओळखला जाणारा श्री दत्त निर्गुण मठ. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले ठिकाण आज अनेक दत्तभक्तांसाठी श्रद्धेचे आणि आध्यात्मिक समाधानाचे केंद्र बनले आहे. आपण आज आहोत माणगाव तालुक्यातील गांगवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या तोंडलेकरवाडी परिसराच्या आधी असणाऱ्या श्री दत्त निर्गुण मठाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे. या ठिकाणी अनेक वर्षापासून श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं दत्त निर्गुण मठाचं स्थान या ठिकाणी आहे. अनेक भाविक रायगड जिल्हा असेल, मुंबई आणि नवी मुंबईतून या ठिकाणी तसेच राज्यभरातून सर्व ठिकाणी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी गुरुवार आणि महिन्याची पौर्णिमा या ठिकाणी विशेष भक्तीचा सोहळा असतो. आपण या ठिकाणी जाणार आहोत. हा मार्ग आहे तोंडलेकरवाडीच्या अलीकडून जाणारा कॉरी मार्ग. या ठिकाणी श्री दत्त देवस्थान, दत्त निर्गुण मठ या ठिकाणी आहे. आपण या निर्गुण मठामध्ये पोहोचणार आहोत. या ठिकाणी भक्ती मार्ग कसा आहे हे पाहण्यासाठी. श्रीमंत श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या या मठात वर्षभर विविध धार्मिक उपक्रम राबवले जातात. दर गुरुवारी निर्गुण पादुकांची महाआरती, दर पौर्णिमेला विशेष सेवा कार्य, यज्ञ आणि होम हवनाचे आयोजन केले जाते. गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्री आणि दत्त जयंतीसारख्या उत्सवांनाही येथे विशेष महत्त्व आहे. ओम नमस्कार. आपल्या दत्त देवस्थानाबद्दल माहिती देऊ इच्छिते ती म्हणजे असेल की दत्त महाराजांचा बुद्ध होता श्रीमंत श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. त्यांचं स्थान औदुंबर आहे, नरसोबाची वाडी आहे, गाणगापूर आहे. महाराजांनी गाणगापूर या ठिकाणी 24 वर्ष वास्तव्य केलेलं आहे. त्याच या ठिकाणी महाराजांनी स्वप्न दृष्टांतानुसार गाणगापूर या ठिकाणी बोलावून आम्हाला महाराजांनी सेवा करण्यासाठी प्रवृत्त केलं. आज या मठामध्ये दत्त देवस्थानाला माहिती देत असताना गुरुस्थानी या ठिकाणी स्वयंभू औदुंबर हे प्रकट झालेलं आहे. आणि औदुंबर वृक्षाखाली महाराजांच्या ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती या ठिकाणी विराजमान आहेत. आणि दत्त महाराजांच्या या पादुका आज गुरुवार, पौर्णिमा, वर्षातून होणारे 5 उत्सव आपल्या या मठामध्ये संपन्न होत असतात. अनेक भाविक भक्तगण अनेक अडचणी, समस्या घेऊन या ठिकाणी येत असतात. 12 वाजता महाराजांची विशेष अन्नपूर्णाची आरती संपन्न होत असते. तशीच आरती या ठिकाणी संपन्न होत असते. त्याद्वारे मठाद्वारे आलेल्या भाविकांसाठी माधुकरी, महाप्रसाद, त्याचबरोबर ते आपल्या दत्त देवस्थानाबद्दल या ठिकाणी गोशाळा आहे. अनेक सेवा उपक्रम या ठिकाणी चालू होत असतात. आता की दर गुरुवार या ठिकाणी ते संपन्न होत असते. पौर्णिमाही संपन्न होत असते. अनेक विशेष उपक्रम आपल्या दत्त सेवा ट्रस्टातर्फे होत असतात. रक्तदान शिबिर म्हणा, गोशाळा, गायीसाठी होणारी सेवा, अनेक उपक्रम या ठिकाणी संपन्न होत असते. आलेल्या भाविकांसाठी दत्त महाराजांचा सेवा भक्ती मार्ग हा नामस्मरणाचा मार्ग या ठिकाणी दिला जात असतो. की नामस्मरणाद्वारे आपण आपल्या प्रश्नातनं कसं बाहेर येऊ शकतो, हा जो काय सर्व भाविक संतांनी आपल्याला हा काय मार्ग दिलेला आहे, त्याच धर्मग्रंथाचा आधार घेऊन या ठिकाणी आलेल्या भाविकांना आपल्या दत्तसेवा भक्ती मार्ग, दत्त महाराजांचा नामस्मरणाचा मार्ग हा दिला जात असतो. त्याद्वारे आलेल्या भाविकांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त केले जात असते. की जेणेकरून जीवनामध्ये श्रद्धा काय ते जीवनामध्ये घेऊन आपण ज्या अंधश्रद्धेकडे चाललेलो आहात, कुठेतरी ही जाणारा हा मार्ग कुठेतरी थांबावा, लोकांची होणारी फसवणूक ही कुठेतरी थांबावी, म्हणून हे दत्त देवस्थान या ठिकाणी कार्य करत आहे. मठ परिसरातील प्रत्येक स्थळ भक्तांना अध्यात्माची अनुभूती देणारे आहे.
पूर्व दिशेला क्षेत्रपाल म्हणून विराजमान असलेले कालभैरव मंदिर, त्याच परिसरातील श्री शनी महाराज आणि रामभक्त हनुमंतरायाचे मंदिर भाविकांचे आकर्षण ठरते. तर मुख्य मठात भवानी माता, भगवान महादेव, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, निर्गुण दत्त पादुका आणि स्वामी श्री रेवण सिद्धनाथ महाराज यांच्या मूर्ती भक्तीचा अनोखा अनुभव देतात. आता आपण पोचलेलो आहोत माणगाव तालुक्यातील दत्त निर्गुण मठामध्ये आणि या ठिकाणी आपण पोचल्यानंतर पाहत आहोत या दत्त निर्गुण मठाची एकंदरीत परिसर कसा आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी दत्त मंदिर देवस्थानाचे क्षेत्रपाळ म्हणून यांची ओळख आहे असे कालभैरवनाथाचं मंदिर आहे. त्यांच्या शेजारी शनी महाराजांचं मंदिर आहे. हनुमंतरायाची मूर्ती देखील या ठिकाणी विराजमान आहे आणि माझ्या मागचा परिसर पाहू शकता हा मठाचा परिसर आहे आणि हे मंदिर आहे. या ठिकाणी निर्गुण पादुकाचं स्थान आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं मूर्ती दत्त देवस्थान तसंच भवानी मातेचं देवस्थान या ठिकाणी आहे आणि त्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकाल तर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची गोशाळा आहे. या गोशाळेमध्ये गोमातेचं संरक्षण आणि गोमातेचं पालन देखील या ठिकाणी केलं जातं. तसंच या मागच्या बाजूला येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र माधुकरी प्रसाद देखील केला जातो. काहीच वेळामध्ये या ठिकाणी श्री स्वामी महाराजांची 12 वाजता या ठिकाणी आरती चालू होईल. तत्पूर्वी मठाधिपती यांचं आगमन होईल आणि आपण मठाधिपती यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. या मठाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सेवा आणि समाज प्रबोधन. मठाधिपती परमपूज्य योगी सरस्वती बाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भक्तांना नामस्मरण, भक्तिमार्ग आणि सकारात्मक जीवनमूल्यांचे मार्गदर्शन केले जाते. राज्यासह देशाच्या विविध भागातून येणारे भक्त आपल्या अडचणी आणि प्रश्न घेऊन येथे येतात. अंधश्रद्धा दूर करून श्रद्धेचा मार्ग स्वीकारावा, व्यसनमुक्त समाज घडावा आणि प्राणीहिंसा थांबवावी यासाठी येथे सातत्याने प्रबोधन केले जाते. या संदर्भात आपल्याला बोलायचं झालं, सविस्तर सांगायचं झालं तर या मठामध्ये या मठाचे मठाधिपती योगी सरस्वती बाप्पा व त्यांचे सेवेकरी बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सेवेकरी यांच्या सहकार्याने या ठिकाणी कलियुगातील दत्त महाराजांची जे काही सेवा कार्य चालतं तसेच भक्तीचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने चालतो याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्येक भक्तगणांना दर महिन्याची पौर्णिमा तसेच प्रत्येक आठवड्याचा गुरुवार या ठिकाणी येऊन या संपूर्ण सेवेचा लाभ तसेच दर्शनाचा लाभ प्रत्यक्ष घेता येतो. तसेच त्यांचे काही प्रश्न त्या ठिकाणी मांडता येतात व त्याच्या माध्यमातून मठातर्फे त्यांना साधनेबद्दलची माहिती दिली जाते आणि त्याद्वारे भक्तीचा प्रचार प्रसार या ठिकाणी होत असतो. गोसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून मठ परिसरात गोशाळाही उभारण्यात आली आहे. जखमी, अपघातग्रस्त किंवा निराधार गायींना येथे आश्रय दिला जातो. दर गुरुवारी दुपारी निर्गुण पादुकांची आरती झाल्यानंतर आलेल्या सर्व भाविकांसाठी माधुकरी प्रसादाची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दर्शनासोबत सेवाभाव आणि समर्पणाचीही अनुभूती मिळते. तर आज आपण होतो माणगाव तालुक्यातील श्री दत्त निर्गुण मठ, श्री दत्त देवस्थान प्रति गाणगापूर, श्री दत्त सेवा ट्रस्ट यांचं श्री दत्त देवस्थान प्रति गाणगापूर माणगाव या ठिकाणी आपण पाहिलं. एकंदरीत सुरुवातीपासून या मठाकडे येणारा मार्गक्रमण करणारा मार्ग, त्यानंतर या मठामध्ये मठाधिपती यांच्या आज्ञेनुसार स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार चालणारी श्री दत्त सत्यदत्त भक्ती, अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा या माध्यमातून दिला जाणारा भक्तीचा मार्ग हा माणगाव तालुक्यातील गांगोली गावाच्या परिसरात होडगाव हद्दीमध्ये येत असून या ठिकाणी अनेक भक्त येत असतात. त्यानंतर या ठिकाणी होणारी दत्तांची सेवा, श्री दत्तांची सेवा, श्री नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा, त्यानंतर गोशाळा, त्यानंतर या ठिकाणी असं निर्गुण पादुकांचं दर्शन, हा सर्व एकंदर भक्तिमार्ग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यानंतर आपण मठाधिपती परमपूज्य योगी सरस्वती यांचं आपण देखील मार्गदर्शन या ठिकाणी पाहिलेलं आहे. असा हा होता एकंदरीत दत्त निर्गुण मठ माणगाव या ठिकाणचा दत्तभक्तीचा मार्ग. आपणही अवश्य एक दिवस ह्या दत्त निर्गुण मठाला भेट द्यावी. माझे कोकणसाठी प्रमोद जाधव, माणगाव. श्रद्धा, सेवा, अध्यात्म आणि समाज प्रबोधन यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर माणगावातील प्रति गाणगापूर श्री दत्त निर्गुण मठ येथे निश्चितच एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा हे ब्रीद समोर ठेवत येथे सुरू असलेले सेवा कार्य आज अनेक भक्तांच्या जीवनाला नवी दिशा देत आहेत. निसर्गरम्य वातावरणात दत्तभक्तीचा अनुभव घेण्यासाठी आणि स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी
भाविकांची पावले या पवित्र स्थळाकडे सातत्याने वळत आहेत. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.